पुढच्या वर्षी येऊन आणखी. आप अभी प्राइज लेने जाने वाले हो, तो फीलिंग आप कैसे बोल सकते हो? पचास से अबव के एज में सेकंड आया हूँ. मैं आगे आगे दौड़ा तो मेरे को 9 नंबर मिला. अरे वा, तो अपने कॉंग्रॅच्युलेशन. आपला सगळा विनर्स ग्रुप आहे. मॅरेथॉन 30+ चे हे फर्स्ट विजेते आहेत. सगळ्यात आधी अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि आजचा हा जो इव्हेंट आहे आणि तुम्हाला मिळालेलं बक्षीस, त्या सगळ्याबद्दल काय सांगाल? एकदम चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम झालेला आहे. टिंगरे साहेबांना चांगला कार्यक्रम ठेवला आहे आणि हे जे इनिशिएटिव्ह आहे गो ग्रीन धानोरी, हे चांगल्या प्रकारे पार करण्यात आलेले आहे. त्याबद्दल मी माझ्या सहकार्याला बोलल. सर, एक मिनिट, तुमचं नाव? माझं नाव ज्ञानेश्वर नारायणराव कदम. आणि तुमचं वय किती आहे? माझं वय 43 वर्ष वय आहे. मी रॅडिसन ब्लू हॉटेल मध्ये सिक्युरिटी मॅनेजर आहे. ओके ओके. पुन्हा तुमचं अभिनंदन. थँक्यू मॅम. नंतर आपल्या सोबत आहेत सेकंड विनर 30+ चे. ओके, 2 सेकंड के दोनों सेकंड आए. ओके, तो ये दोनों भी सेकंड आए हुए हैं. सबसे पहले कॉन्ग्रॅच्युलेशन्स. आपका नाम? माझं नाव विनोद एच पंजाबी आहे. ओके. आणि कसं वाटतंय विनर झाले आहात, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय आणि चांगला कॉम्पिटिशन होता आणि एक चांगला इनिशिएटिव्ह होता. आणि तरुणांना काय संदेश देऊ इच्छिता? हेल्थ ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि असे इव्हेंट्स व्हायलाच पाहिजे. खूप छान. हेलो, मेरा नाम हितेश सिरोया है. मैं धानोरी में पैलेडियम होम्स में रहता हूँ और टीम स्पोर्टिफाई एक ग्रुप है जिसमें हम लोग रन करते हैं डेली के बेसिस पे. तो आज बड़ा अच्छा लगा. धानोरी का एक मैराथन हुआ और इसमें सारे धानोरी के सारे लोग पार्टिसिपेट किया, तो बहुत ही खुशी हुई. और इस तरह का इवेंट बार बार होना चाहिए मुझे लगता है. और अगर इस तरह का इवेंट होगा तो सारी जगह पे जो स्वच्छता है, हेल्थ और फिटनेस है, वो सब इनकरेज करेंगे यहाँ पे. तो बहुत ही अच्छा लगा. थैंक यू सो मच. मैं हाँ. सुनील टिक्कू हूँ. 50 से अबव के एज में सेकंड आया हूँ. अरे वाह, और कॉन्ग्रॅच्युलेशन्स. थैंक यू वेरी मच. और मेरा मानना है कि ऐसा इनिशिएटिव बार बार होना चाहिए. एक तो सबसे बड़ी चीज़ है ग्रीन धानोरी नहीं, इससे हम पूरे दुनिया में, पूरे देश में ग्रीनरी के कारण से ऑक्सीजन की सप्लाई और इंक्रीज कर रहे हैं. एक तो वो है, अपार्ट फ्रॉम इस कॉज जो रनिंग है अपने हेल्थ को इम्प्रूव कर रहे हैं. तो मेरा मानना है ऐसे इनिशिएटिव और बार बार होने चाहिए. थैंक यू वेरी मच. ओके, थैंक यू. सो हाय एवरीवन, मेरा नाम ओम मोरे है. मैं गुडविल ऑर्चिड्स में रहता हूँ और ये मेरा पहला मैराथन है. सो एक्सपीरियंस काफ़ी अच्छा था एंड जितना मैंने 3 किलोमीटर को एक्चुअली मैंने अंडर एस्टिमेट कर दिया. आई थॉट काफ़ी इजी होगा, बट इट वाज Easy कुछ भी नहीं होता है. इट वाज वेरी टफ. एंड इनका जो है काफ़ी इनिशिएटिव काफ़ी सही है ट्री प्लांटेशन का. एंड ऐसे इवेंट्स बार बार होने चाहिए, वही मेरे को कहना था. और थैंक यू वेरी मच ये इवेंट कराने के लिए. और एक्सपीरियंस बहुत अच्छा था, बट नेक्स्ट टाइम और प्रिपेयर करके आऊँगा मैं. थैंक यू. हेलो, नमस्कार. मैं महेश जोशी, वय 64 ईयर्स. मैं यहाँ 60 बस्ती में रहता हूँ. जो ये आज रनिंग का एक्सपीरियंस था, मैं थोड़ा थोड़ा दौड़ता था. आज ये 3.5 किलोमीटर लगभग था, बट मेरे को लग रहा है हम 2 ही किलोमीटर दौड़े हैं. अगर पहले बोले होते और थोड़ा हम फास्ट करते थे. और भाई लकीली सब लोगों को, बुढ़े लोगों को, बच्चों को देख के, लेडीज को देख के मैं आगे आगे दौड़ा तो मेरे को 9 नंबर मिला. अरे वाह, कॉन्ग्रॅच्युलेशन्स. थैंक यू. एवरीवन सेज कांग्रेट्स. धन्यवाद आप लोगों का. और मेरी रिक्वेस्ट है, एटलीस्ट वंस इन 6 मंथ इस तरह का इवेंट किया जाए. ग्रीन पुणे, ग्रीन हर जगह, ग्रीन इंडिया. जय भारत, जय भारत. और आज के जवान जो मोबाइल पे ज्यादा लगे हुए उनके लिए आप क्या मैसेज देना चाहेंगे? मेरे जैसे बुढ़े लोग थोड़ा बहुत आदत हो रहा है, अगर वो छोड़ा जाए तो अच्छा है. एंड अगर हम प्लांटेशन या कुछ और क्रिएशन करें तो हम और अच्छा आगे बढ़ सकते हैं, अपने देश को आगे बढ़ा सकते हैं. जय हिंद. मतलब सबसे पहले फर्स्ट प्रिपरेशन आप हेल्थ को दो, फिर सोसाइटी को, सोशल वर्क को, और बचता है टाइम तो फिर मोबाइल के लिए. मोबाइल पर बहुत बढ़िया. टाइम मिलेगा ही नहीं.
ग्रीन मॅरेथॉन स्पर्धा जी आहे ती आपली संपलेली आहे आणि सगळ्यांनी सहभाग घेतला होता. आपण मेडल घातलेला आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. माता जिजाऊ प्रतिष्ठाननी हा जो माता जिजाऊ प्रतिष्ठाननी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खरंच अतिशय उत्कृष्ट आहे आणि नेहमी असा कार्यक्रम ठेवावा. धानोरी ग्रीन आहेच आहे, आपण अजून सुंदर करूया. अगदी अगदी. आणि खास आणि आमच्यासोबत आजोबा पण होते. आजोबांना बघून आणि खरंच बरेच ज्येष्ठ नागरिक या मॅरेथॉन मध्ये सामील झाले आणि त्यामुळे आम्हाला अजून उत्साह आलेला आहे आणि आम्ही नक्कीच पुढे धावणार आहोत. थँक्यू. आणि कोण बोलणार? आजोबांना पाहून आम्हाला फार प्रेरणा मिळतीये. आणि विशेष म्हणजे महिला वर्ग जो आपण घरातले जॉब ड्युटी फॅमिली च्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आज इथे आलात, आपल्याला कसं वाटतंय? मस्त मस्त वाटतंय, सर्व करून छान वाटतंय एकदम. आणि अशी स्पर्धा नेहमी व्हावी असं वाटतंय का? अगदी अगदी. रिअल रिफ्रेशमेंट हीच आहे. या स्पर्धेमुळे आम्हाला तपासून बघतोय की आपली हेल्थ किती चांगली आहे आणि याच्यावर किती काम करायला लागेल अजून. येस आजोबा बोला. पुढच्या वर्षी येऊ ना आणखी. थँक्यू. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अपावृत्तांचा सहभाग होताच, पण हे तरुण जे आहे जे उद्याचं भविष्य आहे तर त्यांनी आज सहभाग घेतलेला होता. तुम्हाला मेडल मिळाले, कसं वाटलं आज? आम्हाला खूप भारी वाटलं. म्हणजे 3 किलोमीटर होतं ना ते आम्ही खूप तिकडे चांगल्या कॅमेरा तिकडे. पद्धतीने केलं. 3 किलोमीटर होतं ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने केलं. इथं आल्यानंतर मेडल हे भेटलं. मोठ्याने अजून. नाश्ता वगैरे होता, इथं सोय होती, सगळी पाण्याची वगैरे सोय होती, बसायला सोय होती, झाडे लावत होते, झाडे लावले आम्ही. खूप चांगलं वाटलं आज आम्हाला. तुम्ही कुठून आलेत? आम्ही लोहगाव मधून आहेत आणि इथं आलतो स्पर्धेसाठी, पण आमचा काही नंबर लागला नाही. पण आम्ही चांगले प्रयत्न केले, चांगलं वाटलं. इथं सोय चांगली होती, ब्रेकफास्ट एक नंबर होता, नाश्ता ही सगळी सोय होती, काय विषय नाही त्याचा. चांगले झाड हे लावले थोडे, परत आलो इकडे. खरं तर प्रत्येकाला स्पर्धेत बक्षीस मिळणं हे शक्य नसतं, पण स्पर्धेत सहभाग हे आपलं बक्षीस असतं. हिप हिप हुर्रे! स्पर्धेमध्ये तरुण तरुणी बरोबरच आजोबा वय किती आहे तुमचं? 86 वय आहे. हो. बर काय कसं वाटतंय आजचं हे वातावरण बघून? एकदम चांगलं आहे वातावरण, मस्त आहे वातावरण. कुठून आले तुम्ही? आम्ही ब्रह्मा काय सिटी. ब्रह्मा काय सिटी. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आपलं वय काय साधारण? माझं वय 73. किती किलोमीटर धावलात? मी आता तसं 4.5 किलोमीटर, तसं डेली 5 किलोमीटर धावतो. जर धावणे वॉक करतो. आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे जास्त वळतंय. आजच्या माध्यमातून आजच्या मॅरेथॉनच्या माध्यमातून त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला व्यायामाकडे पाहायला म्हणजे लक्ष द्यायला वेळ नाहीये. ते फक्त आपल्या कामामध्येच मग्न असतात. तर मी असं त्यांना सांगेन की त्यांनी सुद्धा वेळात वेळ काढून त्यांनी सुद्धा व्यायाम केला पाहिजे आणि त्याचं व्यायामच्या दिशेने केलं पाहिजे. त्याबरोबर कमीत कमी अर्धा तास तरी त्यांनी वॉक केलं पाहिजे, जाईल. आणि आज हा एवढा तुम्ही वॉक पाहिला, हा एवढी मॅरेथॉन मोठी स्पर्धा मी पहिल्यांदाच पाहतोय आणि या ठिकाणी आल्यानंतर मला त्या स्पर्धेचा एक आनंद घेता आला, त्यात मला सहभागी होता आलं, याचा मला फार मोठा आनंद आहे. आणि अशाच प्रकारच्या या स्पर्धा आपल्या मॅरेथॉन स्पर्धा होत की जेणेकरून आमची तरुण पिढी यातून काहीतरी म्हणजे मार्गदर्शन घेईल किंवा त्यातून काहीतरी घेईल, एवढी या ठिकाणी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ज्येष्ठ नागरिकांचा जो ग्रुप होता 50+, त्यांच्यामध्ये महिलांचा जो वेगळा ग्रुप होता त्यामध्ये या मॅडम ज्या आहेत त्या फर्स्ट आलेल्या आहेत.
आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा, ये पास में पकड़ो हाथ। बहुत अच्छा लग रहा है मुझे, बहुत। आप अकेले आए हो? नहीं, बहू आई है और ये आप होता है। ये भी भागा था? हाँ, मतलब पूरी फैमिली आए हो? बेटा नहीं आया, छोटी बच्ची ना, वो घर में। आपका नाम क्या है? मिथिलेश सिंह। ओके, तो आप अभी प्राइज लेने जाने वाले हो, तो फीलिंग आप कैसे बोल सकते हो? अच्छी लग रही है। ऑल द बेस्ट, आप ऐसे ही फिट एंड फाइन रहो। और जो यंग जनरेशन है उसके लिए क्या मैसेज देना चाहेंगे आप? ये बहुत अच्छा है, सबको करना चाहिए ये सब। ये बहुत मतलब आगे बढ़ने के लिए बहुत अच्छा है, सेहत के लिए भी है, तंदुरुस्ती के लिए बहुत अच्छा है। वेरी वेरी क्योंकि वेरी नाइस। थैंक यू, क्योंकि डेली रूटीन जो है हमारा बहुत बिजी शेड्यूल होता है, तो इसमें से टाइम निकालो। ये मैराथन करती है। आप पकड़ो। तो ये आपकी सासू माँ है, तो ये इनको फर्स्ट प्राइज मिला है, आप क्या कहेंगे? मुझे बहुत खुशी हो रही है and I'm really very excited for it, and this is the first time she has ran in marathon and she won. I'm really happy. And how is your experience? It's good. Yeah, this is like everyone got chance, all age group, and it's nice. What is your opinion about this event? Yes, we should always have such type of events because इससे सबको चांस मिलता है, बच्चे से लेके बड़े तक पार्टिसिपेट कर सकते हैं, तो we should have such type of events. Means this is real refreshment. Yes. Thank you. ओके. या भागात या वृक्ष संवर्धन समितीने उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे. वन उद्यान येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम होत आणि आता आम्ही वृक्षारोपण करत आहोत. आमचा ग्रुप आहे आणि इथे खड्डे ऑलरेडी केलेले आहेत, तर त्यातली माती काढली गेलेली आहे. तिथे आता खड्डा आपण थोडासा हात लावा, सगळ्यांनी वृक्षारोपण करतोय. माती फावड्यानेच माती टाकलं इकडनं ओढ आहे. आणि आता हा आता ही माती टाकून अशा प्रकारे आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे. हा घेतो, हा घेतो. हा बस बस बस, चला. बस बस बस, आता हे या तुम्ही एक घ्या. आणि आमच्या ग्रीन धानोरी मॅरेथॉनचे सगळ्यात वयस्कर असे आबा माझे सासरे आहेत, ते आता वृक्षारोपण करत आहेत. बस बस बस, आता आपण सगळ्यात शेवटी फक्त पाणी घालूया. आणि अशा प्रकारे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.
अशा प्रकारे वृक्षारोपणाचा आनंद आम्ही घेतलेला आहे. ते लावायचं राहिलंय ना प्लास्टिक मध्ये.